देवमाणूसमधला अध्याय 12 डिसेंबर भागामध्ये रात्री देवीसिंग पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि सगळीकडे फवारा मारत असतो। त्याचं काम झाल्यानंतर तो बाहेर पडतो आणि जामकर येतात। ते विचारतात, कोण आहेस तू आणि एवढ्या रात्री पोलीस स्टेशनच्या बाहेर काय करतोस? आता गोपाळ काहीच बोलत नाही। जामकर त्याचे डोळे बघतो आणि म्हणतो, तुला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय। तेवढ्यात आवाज येतो, आग आग। पोलीस स्टेशनच्या खिडकीतून मास्क घातलेली लाली डोकत असते आणि गोपाळला वाचवण्यासाठी तीच ही आग लावते। आता जामकर पोलीस स्टेशनमध्ये पळतात तर सगळीकडे आग लागलेली असते। सगळे पोलीस सैरभैर होतात आणि इकडे तिकडे पळायला लागतात। जामकर आता मागे बघतात तर देवीसिंग पळत असतो आणि त्याच्यापुढे अजून एक जण पळत असतो। जामकर म्हणतात, हवालदार लवकर गाडी काढा, आणि ते दोघांचा पाठलाग करायला लागतात। नक्की काय घडलेलं असतं चला तर बघूया। हाताचे ठसे देण्यासाठी जायचं असतं, पण लालीची मात्र खूप तगमग होते। ती सगळ्यांना म्हणते, अहो ऋत्विकचा तरी विचार करा। त्याच्या आजोबांनी त्याच्या भविष्यासाठी त्याच्या आईच्या नावे विमा काढला होता आणि आता जामकरमुळे तोही नाही मिळणार। आता लाली कळवून सांगत असते। गोपाळ म्हणतो, मला असं वाटतं लालीजी बरोबर बोलतात। आप्पा म्हणतात, पण सुद्याने बोलिलं ना, मग जावंच लागणार। आजी म्हणते, ठस देण्यासाठी एकदा नाही म्हणता एकदा होय म्हणता, तुमच्या बोलात बोल नाही, राहू द्या, मी तर जाणार। लालीला तिचा खूप राग येतो। आता सगळेच आजीच्या मागे निघतात। सुधाकर पोलीस स्टेशनला जातो। जामकर म्हणतात, यायची काही गरज होती का? अरे थांबला असता घरी। तो नको साहेब, मनच लागत नाही, आणि खरं तर मला श्यामलच्या खुन्याला पकडायचे, त्यामुळे मी काम करणार। जामकर म्हणतात, ठीक आहे। तो साहेब हाताचे ठसे देतो आ। तेवढ्यात आजी पण येते। आर्या म्हणते, आजी चला मी घेऊन जाते। आजी म्हणते, काय गरज नाही, मला माहिती की। तरी आर्या घेऊन जाते आणि आजी हाताचे ठसे देते। जामकर म्हणतात, काय आदरणीय सायरा बानू, धन्यवाद आल्याबद्दल। आजी म्हणते, सगळ्यांच्या हाताचे ठसे घ्या, कोणालाच सोडू नका। माझ्या श्यामलचा ज्याने जीव घेतला ना, त्याला तर अजिबात सोडू नका। तो सापडला ना, पहिले माझ्या पुढं आणा। त्याला चप्पलने चांगलीच सडकते आणि त्याची गावातून धिंड काढा। जामकर म्हणतात, काळजी करू नको आदरणीय सायरा बानू, तुझ्या मनात आहे ना तेच घडणार आहे। सुधा म्हणतो, आजी घरातले कुठे सगळे? आजी म्हणते, त्यांनाच माहिती, सरड्याच्या चालीचे आहेत। तेवढेच सगळे येतात। जामकर म्हणतात, या या या, वेलकम। 2 बायकावाले देशमुख आणि यंग पार्टी, वेलकम टू पोलीस स्टेशन। हवालदार यांच्या हाताचे ठसे घ्या। आप्पा म्हणतात, नाही देणार ठसं। जामकर म्हणतात, का? सुधा म्हणतो, अहो सकाळीच तयार झाले होते ना तुम्ही ठसं द्यायला। आप्पा म्हणतात, हां म्हणलो होतो सकाळी, पण आता नाही देणार ठसं। श्यामलचा अपघात झालेला आहे, त्याला घातपाताचं वळण द्यायची काय गरज आहे? जामकर म्हणतात, श्यामलचा जेव्हा खून अपघात झाला होता तेव्हा तुम्ही तिथे होतात। 2 बायकावाले देशमुख यांच्या हातापायाचे ठसे घ्या, यांच्या चपला ताब्यात घ्या। आप्पा म्हणतात, ओ मी कसा असेल तिथं, आणि मी तिथं असतो तर श्यामलचा खून होऊ दिला असता? जामकर म्हणतात, तुम्ही तिथं नव्हतात ना 2 बायकावाले देशमुख, मग घाबरताय कशाला? लाली म्हणते, नाही आम्ही घाबरत नाही। काय ना, आम्हाला आमचा अपमान वाटतोय। आमच्या घरातली बाई गेली आणि तुम्ही आम्हालाच आरोपी समजताय। सदा म्हणतो, ए कसलं आरोपी ग? मी ठसे दिले, आजीने पण ठसे दिले, आणि एवढंच काय, जामकर साहेबांच्या बहिणीने पण ठसे दिलेत। अरे म्हणते, लालीताई आपण ठसे दिले तर आपल्याला हेल्पच होईल ना गुन्हेगार पकडायला। लाली म्हणते, हा मग गावातील लोकांचे घ्या ना, आम्ही काय गुन्हेगार आहे का आमचे ठसे घ्यायला? जामकर म्हणतात, नाही बरोबर आहे, रास्त आहे तुमचं म्हणणं। हात जोड म्हणतात, माझं चुकलं, मला माफ करा। तुम्ही दमला असाल, पाणी तरी घ्या। शिंदे यांना पाणी पाजा आणि काचेचे ग्लास वापरा आणि थंड पाणी पाजा। लाली ग्लास उचलते। जामकर म्हणतात, लाली, नंतर गोपाळ, आप्पा, फुलाबाई, रंजना। आता जामकर एक एक नाव घेत असतात आणि एक एक जण ग्लास ठेवत असतो। जामकर म्हणतात, मी आपला खूप खूप आभारी आहे, आपण गेला तरी चालेल। आता सगळेच बाहेर पडतात। लाली स्माईल करतच बाहेर येते आणि आपण कशी जिरवली याने हाताकडे बघायला लागते, पण तिला आठवतं जामकरचं बोलणं, काचेचे ग्लास घ्या आणि थंड पाणी पाजा। सुधाकर ग्लास उचलणार तेवढेच जामकर म्हणतात, आणि खुणवतात। तो आता सगळे ग्लास रुमालाने पकडतो। लाली मागे बघते तर जामकर त्यावर नाव टाकत असतात। ती मनात म्हणते, जामकरने आपले ठसे घेतले,
आप्पा घरी येऊन म्हणतात, कशी जिरवली त्या जामकरची. आमच्या घरातलं माणूस मेलं आणि आमच्यावरच आळ घेतोय. आता सगळ्यांची बाचाबाची चालू असते. रणजी म्हणते, आता त्या जामकरला लांबच ठेवायला पाहिजे आणि ते पैसे मलाच मिळायला पाहिजे. आता सगळे बघायला लागतात. ती म्हणती, नाही म्हणजे ऋत्विक आणि सुधाकरला. आता कसं आहे ना, ऋत्विकच्या भविष्याचं आम्हालाच बघावं लागणार. आजी म्हणते, बघा श्यामलचा खून झाला आणि यांना पैशाची पडली आहे. मड्याच्या टाळूवरचं लोणी खायला निघालेत. आणा त्या भामट्याला अजून गठुडा आणा गायब करायला. आप्पा म्हणतात, ते म्हातारे तुझं झालंय सगळं. आता पोरं नातवंड परतुंड सगळं बघून झालंय. आता काय तुला फक्त आयुष्य ढकलायचंय. तसं बाकीच्यांचं नाही, पण लालीच्या जीवाची मात्र तगमग चालू असते. ते हाताकडे बघते आणि मनात म्हणते, त्या जामकरने दिलेलं मी का पाणी पेले. असं कसं झालं माझ्याकडून. नाही, माझ्याकडं आजचीच रात्र आहे. काही करून ते ग्लास पोलीस स्टेशन बाहेर नाही गेले पाहिजे. आजीच्या शिव्याचा सपाटा चालू होतो. तुम्हाला नेऊन जाळलं वड्याला. ते आता गोपाळा शिव्या द्यायला लागते. गोपाळ म्हणतो, माझे हात बांधलेले नसते ना ह्या म्हातारीला कधीच पोचवली असती. आणि म्हणतो, आप्पा जाऊ द्या, नका आजीकडे लक्ष देऊ. ते पैसे आले तर ऋत्विक सुधाकर दादालाच होईल. पण श्यामलवहिनीचा खून झाला असेल तर आपल्याला तो खुनी कळायलाच पाहिजे. बरं जाऊ का दुकानात, मला लई कामं आहेत. दुकानात जातो आणि म्हणतो, कोण येतो. आजपर्यंत मीच सगळ्यांना खेळवत आलो आणि तो मला खेळवतोय. ते फिंगरप्रिंट्स मला कळायलाच पाहिजे. त्याची अशी वाईट हालत करील ना. जामकर ठसे बघत असतात आणि म्हणतात, सुधाकर काय करणार. सुधाकर म्हणतो, नाही साहेब, तुम्ही जे काम करता ना त्यावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि मला पण कळालंच पाहिजे की श्यामलचा खुनी कोण आहे. जामकर म्हणतात, आता तू जा घरी. हवालदारला सांगतात, हे सगळे फिंगरप्रिंट्स कपाटात ठेवून द्या. हे खूप महत्त्वाचे पुरावे गायब नाही झाले पाहिजे. हवालदार म्हणतात, साहेब सुधाकरच्या घरचे सगळेच दुःखी आहे आणि तुम्ही त्यांचे फिंगरप्रिंट्स घेतले. जामकर म्हणतात, कधी गाफील नाही राहिलं पाहिजे. खरा दुःखी आणि नाटकी हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आता ते बरंच काही बोलतात. लाली आणि गोपाळ दोघंही विचार करत असतात. काही करून आज पोलीस स्टेशनला जायलाच पाहिजे. लाली म्हणते, जर जामकरला कळालं ना तो अटकेतच टाकील. तेवढ्यात गोपाळ म्हणतो, ओ लालीजी, कसला एवढा विचार करताय. झोपा आता. लाली म्हणते, हां झोपा. आता दोघंही नाटक करतात पण दोघांना काही झोप येत नाही. लाली झोपली म्हणून आधी गोपाळ उठतो आणि निघून जातो. लाली मनात म्हणते, एवढ्या रातच्याला हे कुठं गेलं असेल. गोपाळ आता पोलीस स्टेशनकडे बघत असतो आणि म्हणतो, आत किती पोलीस आहे, किती माणसं आहेत हे बघायला पाहिजे. तेवढ्या स्कूटीवरून एक जण येतो. त्याने सेफ्टीचे सगळे कपडे घातलेले असतात. आता गोपाळ स्माईल करून म्हणतो, आज जायची झाली व्यवस्था. तेवढ्यात लाली बघत असते आणि म्हणते, हे इकडं कशासाठी आलेत. आता गोपाळ त्या माणसाला मारतो आणि त्याचे कपडे घालतो आणि हे सगळं लाली बघत असते. ते आता त्या माणसाने जे ड्रम आणलेले असतात त्यामधून पाणी काढते आणि त्यामध्ये सगळं पेट्रोल टाकते. गोपाळ ते ड्रम उचलतो आणि पोलीस स्टेशन भोवती टाकतो. तो आता बाहेर येतो. तेवढेच जामकर येतात आणि म्हणतात, कोण आहे तू. तुला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. आता जामकर गोपाळला पकडणार. तेवढ्यात लाली इकडे काडी टाकते आणि हवालदार मोठ्याने ओरडायला लागतात, आग. आता जामकर पळतच आत जातात. त्यांना जाणीव होते की तो माणूस कोण आहे. ते आता मागे बघतात तर गोपाळ पळायला लागतो. जामकर म्हणतात, पकडा. आता दोघेही पळायला लागतात आणि जामकर त्यांच्या मागे गाडी घेऊन लागतो. आता नक्की काय घडलं हे पुढील भागात बघूया. धन्यवाद.